23:24 झालेले आहेत, म्हणजे रात्रीचे 11:24 झालेत आणि आपण डिफरन्शिएशन या चॅप्टरचं लेक्चर रेकॉर्ड करतोय. ठीक आहे. रात्री कसं थोडी जरा शांतता असते, निवांत असतं, रात्री लेक्चर रेकॉर्ड करणं सोपं जातं जरा. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपण डिफरन्शिएशन या चॅप्टरचे थिअरम पाहणार आहे आणि हे जे थिअरम्स आहेत हे तुमच्या स्टेट बोर्डच्या पेपरसाठी फार महत्वाचे, कारण की याच्यातला एक थिअरम शक्यतो स्टेट बोर्डच्या पेपरला विचारलाच जातो. ठीक आहे. मग आता तुम्ही थिअरम जरा समजून घ्या की थिअरम काय नेमका. तर पहिला जो थिअरम आहे याला आपण म्हणतो चेन रूल किंवा कंपोजिट रूल. ठीक आहे. आणि हा जो थिअरम आहे हा असतो कंपोजिट फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी. ठीक आहे. आता तुम्हाला कंपोजिट फंक्शन म्हणजे काय वगैरे सगळं माहिती असणार आहे. आपल्याला फक्त थिअरम आणि त्याचा प्रूफ बघायचा. ठीक आहे. ओके. तर हे जे लेक्चर आहे हे 12वीच्या नवीन मुला मुलींसाठी नाही बरं का, म्हणजे आता एवढे जे 12वीत आलेत त्यांच्यासाठी नाहीये हे लेक्चर. ज्यांचे 12वीचे बोर्डाचे पेपर आहे आता त्यांच्यासाठी हे लेक्चर, लक्षात घ्या. बर. तर थिअरम काय आहे? थिअरम असा आहे, इफ y इज इक्वल टू एफ ऑफ यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू. म्हणजे जर का y हे u चं डिफरन्शिएबल फंक्शन असेल, समजून घ्या बरं का. म्हणजे काय y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u म्हणजे काय, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u एक्झिस्ट होतो. लक्षात घ्या. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u आपल्याला फाइंड करता येत असेल तर आपण त्याला असं म्हणतो y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u. ठीक आहे. बर. त्याच्यानंतर पुढं म्हणतात की u इज इक्वल टू g ऑफ x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. आणि समजा u हे x चं डिफरन्शिएबल फंक्शन असेल, म्हणजे परत तेच u हे x चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे, म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x फाइंड करता येतो आपल्याला. डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x फाइंड करता येतो, म्हणजे चांगल्या भाषेत बोलायला गेलं तर हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतात. लक्षात घ्या. y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u इज एक्झिस्ट. आणि पुढे अजून एक शब्द जोडतात, the derivative of y with respect to u is exist and is finite. म्हणजे हे डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करता येतो आणि त्याचं काहीतरी फायनाइट आन्सर येतं. फायनाइट म्हणजे इनफायनाइट नाही येत आन्सर, काहीतरी फायनाइट आन्सर येतं. फायनाइट आन्सर येतं म्हणजे रिअल नंबर मिळतो आन्सर मध्ये. जे आन्सर मिळतं ना तो एक रिअल नंबर असतो, त्याला म्हणतात फायनाइट आन्सर मिळालं. ठीक आहे. बरं. मग काहीच नाही, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u इज एक्झिस्ट अँड इज फायनाइट. त्याच्यानंतर u इज इक्वल टू g ऑफ x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x इज एक्झिस्ट अँड इज फायनाइट. हा डेरिव्हेटिव्ह शोधता येतो आणि म्हणजे फाइंड करता येतो हा डेरिव्हेटिव्ह आणि त्याचं काहीतरी फायनाइट आन्सर मिळतं, असा त्याचा अर्थ होतो. आता त्यांचं म्हणणं काय पहा, त्यांचं म्हणणं काय नीट समजून घ्या. त्यांचं म्हणणं आहे का जर का y हे u चं डिफरन्शिएबल फंक्शन असेल, जर का y हे u चं डिफरन्शिएबल फंक्शन असेल आणि u हे x चं डिफरन्शिएबल फंक्शन असेल आणि u हे x चं जर का डिफरन्शिएबल फंक्शन असेल तर काय होतं, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. तर मग y हे x चं डिफरन्शिएबल फंक्शन असतं. हेच प्रूव्ह करायचंय आपल्याला, हेच आपल्याला प्रूव्ह करायचंय का आपल्याला काय गिव्हन आहे, आपल्याला गिव्हन आहे का y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u आणि अजून एक गिव्हन आहे आपल्याला u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. आपल्याला प्रूव्ह करायचं y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. म्हणजे y कडून u कडं आणि u कडून x कडं जाता येत असेल तर y कडून x कडं पण जाता येतं असं आपल्याला प्रूव्ह करायचं. y सुद्धा x चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे आपल्याला असं प्रूव्ह करायचं. म्हणजेच आपल्याला हे प्रूव्ह करायचं का डेरिव्हेटिव्ह ऑफ y
नीट तुम्ही समजून घ्या बरं का. y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x म्हणजे काय, का डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज एक्झिस्ट अँड इज फायनाईट. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. आणि पुढे आपल्याला प्रूव्ह करायचं का dy बाय dx ची व्हॅल्यू येते dy बाय du इंटू du बाय dx. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. असं आपल्याला प्रूव्ह करायचंय. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं का. मग आपण प्रूफ घेऊ आता. ठीक आहे. बरं आता प्रूफ पहा. नीट ध्यान द्या बरं का, नीट ध्यान द्या. सुरुवात अशी होते, प्रूफची सुरुवात आहे ना अशी होते, लेट डेल्टा एक्स बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ एक्स. ही समजा एक्सच्या व्हॅल्यू मध्ये डेल्टा एक्स इतकी झाली छोटीशी इन्क्रीमेंट. इन्क्रीमेंट म्हणजे वाढ. समजा एक्स ची व्हॅल्यू बदलली, वाढ झाली म्हणजे बदलली. एक्स ची व्हॅल्यू बदलली, डेल्टा एक्स इतक्या अमाऊंटनी वाढली एक्स ची व्हॅल्यू. आता नीट समजून घ्या, नीट समजून घ्या. पावर का जर का एक्सच्या व्हॅल्यू मध्ये डेल्टा एक्स इतकी इन्क्रीमेंट झाली तर काय होईल पा. काय होईल की अरे यार तू सुरू झाला का. आलो हा तर बर तर पहा जर का एक्सच्या व्हॅल्यू मध्ये डेल्टा एक्स इतकी इन्क्रीमेंट झाली तर काय होईल पहा बरं का. आता म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आहे ना डेल्टा एक्स इतक्या अमाऊंटनी बदलली, डेल्टा एक्स इतक्या अमाऊंटनी वाढली एक्स ची व्हॅल्यू. आता पहा u इज अ फंक्शन ऑफ x म्हणजे u डिपेंड आहे एक्स वरती. आपला जो u आहे ना तो एक्स वर डिपेंड आहे. u एक्स वर डिपेंड आहे. मग जर का x च्या व्हॅल्यू मध्ये इन्क्रीमेंट आली तर मग u च्या व्हॅल्यू मध्ये पण इन्क्रीमेंट येणार. u एक्स वर डिपेंड आहे का नाही. हा मग पहा आता सिन्स u इज अ फंक्शन ऑफ x इथं दिलेलं आहे आपल्याला. यार तू यार परत नको सुरू करू. हा u इज अ फंक्शन ऑफ x. u हे x चं फंक्शन आहे म्हणजे u हे x वर डिपेंड आहे. मग जर का u x वर डिपेंड आहे तर मग देअर शुड बी अ करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट डेल्टा u इन द व्हॅल्यू ऑफ u. समजलं का नाही तुम्हाला का बा एक्सच्या व्हॅल्यू मध्ये डेल्टा एक्स इतकी इन्क्रीमेंट आली आणि आपला u एक्स वर डिपेंड आहे. मग एक्सच्या व्हॅल्यू मध्ये इन्क्रीमेंट आली तर u च्या व्हॅल्यू मध्ये पण इन्क्रीमेंट येणार आहे आणि u च्या व्हॅल्यू मधली इन्क्रीमेंट आपण घेतली डेल्टा u. इथपर्यंत तुम्हाला काहीच अडचण नसायला पाहिजे. हा आता पुढे काय म्हणलं त्यांनी ऑल्सो y इज अ फंक्शन ऑफ u. हा मग त्यांनी दिलेलंच आहे आपल्याला ते की y इज अ फंक्शन ऑफ u म्हणजे y u वरती डिपेंड आहे. हा मग आता जर का y u वरती डिपेंड आहे आणि u मध्ये डेल्टा u इतकी इन्क्रीमेंट आलेली तर मग आता y मध्ये पण इन्क्रीमेंट येणार. देअर शुड बी अ करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट डेल्टा y. y मधली इन्क्रीमेंट किती घेतली आपण डेल्टा y. ठीक आहे इन द व्हॅल्यू ऑफ y. देअर शुड बी अ करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट डेल्टा y इन द व्हॅल्यू ऑफ y. ठीक आहे ओके. आता कन्सिडर. आता पहा इकडे ध्यान द्या. हे एकदम सिंपल आहे. डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स कन्सिडर केलाय. डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स कन्सिडर केला. त्याला डेल्टा यू नी डिवाइड केलं आणि डेल्टा यू नीच मल्टिप्लाय केलं. काही फरक नाही पडणार. डिवाइडिंग अँड मल्टिप्लाइंग बाय डेल्टा यू. ते डेल्टा यू ला डेल्टा यू कॅन्सलच होणार आहे आणि डेल्टा वाय बाय डेल्टा एक्सच परत येणार आहे. हे बघा तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. काय करायचं जे प्रूव्ह करायला लावलंय ना, जे प्रूव्ह करायला लावलंय ना तेच डेल्टा मध्ये लिहायचं. फक्त जे प्रूव्ह करायला लावलेलं आहे तेच लिहायचं आपल्याला डेल्टा मध्ये. लक्षात आलं. असं नंतर काय करायचं लिमिट घ्यायचं आपल्याला. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0. हे इकडे ध्यान द्या. इथं y आणि u
दोघे पण x वर डिपेंड आहे ना. हे बघा u x वर डिपेंड आहे आणि पुढे u वर y डिपेंड आहे. हे असं y हा u वर डिपेंड आहे, y हा u वर डिपेंड आहे आणि u x वर डिपेंड आहे, म्हणजे दोघं पण x वर डिपेंड आहे. मग सगळं x वरती डिपेंड आहे ना, मग लिमिट डेल्टा x टेन्स टू 0. ज्याच्यावर डिपेंड आहे ना त्याच्यातली इन्क्रीमेंट घ्यायची. सगळेजण x वर डिपेंड आहे, x मधली इन्क्रीमेंट घेणार डेल्टा x टेन्स टू 0 असं. लिमिट घ्यायचं आपल्याला डेल्टा x टेन्स टू 0 ऑन बोथ साइड्स. मग दोन्ही साइडला यांनी लिमिट घेतलं असं सेपरेट सेपरेट. याला लिमिट दिलं, याला पण लिमिट डेल्टा x टेन्स टू 0. आता नीट ध्यान द्या, समोर पुढे नीट ध्यान द्या बा. इथं डिवाइडला काय आहे डेल्टा x आहे आणि इथं लिमिट पण काय आहे डेल्टा x टेन्स टू 0. इथं पण पहा डिवाइडला काय आहे डेल्टा x आणि लिमिट पण डेल्टा x टेन्स टू 0 आहे. पण इथं पहा काय गंमत आहे, इथं डिवाइडला डेल्टा u आहे, डिवाइडला काय डेल्टा u, पण लिमिट तर डेल्टा x टेन्स टू 0 आहे. आता डिवाइडला डेल्टा u असेल तर लिमिट पण यायला पाहिजे होतं डेल्टा u टेन्स टू 0. मग आता पहा बरं गंमत, आता गंमत पहा. आता म्हणतात की as डेल्टा x टेन्स टू 0 therefore डेल्टा u टेन्स टू 0. डेल्टा x जर का टेन्स टू 0 असेल म्हणजे डेल्टा x जर का नियरली इक्वल टू 0 असेल, टेन्स टू म्हणजे नियरली इक्वल टू, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. जर का x मधली इन्क्रीमेंट म्हणजे डेल्टा x ही असेल नियरली 0 म्हणजे x मध्ये झालेली वाढ जी होती का ती एकदमच कमी होती. x मधली इन्क्रीमेंट खूपच कमी होती, इतकी कमी होती की ती आपण थोड्या वेळ 0 धरून घेतली. मग आता जर का x मधली इन्क्रीमेंट म्हणजे डेल्टा x जर 0 असेल तर u मधली इन्क्रीमेंट पण 0च व्हायला पाहिजे. का बरं? कारण की u हा x वर डिपेंड आहे, u x वर डिपेंड आहे. मग x मधली इन्क्रीमेंट जर 0 असेल, x वाढलाच नाही, x मधली इन्क्रीमेंट 0 आहे, u x वर डिपेंड आहे, u मधली पण इन्क्रीमेंट मग 0 होऊन जाईल. तेच त्यांनी इथं लिहिलेलं आहे का जर का x मधली इन्क्रीमेंट 0 असेल तर u मधली पण इन्क्रीमेंट 0 होऊन जाईल. आता त्याचं कारण त्यांनी दिलं का u इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ x. त्यांनी कंटिन्युअस शब्द एक्स्ट्रा टाकला. आपण बोललो का u हे x चं फंक्शन आहे म्हणजे u x वर डिपेंड आहे, मग x मधली इन्क्रीमेंट 0 असेल तर u मधली पण इन्क्रीमेंट 0 होईल हे बोललो आपण. पण त्यांनी नुसतं असं नाही लिहिलं u इज अ फंक्शन ऑफ x, त्यांनी लिहिलं u इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ x. आता हे थोडंसं जरा समजून घ्या की आपल्याला देताना दिलेलं होतं u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. देताना काय दिलेलं होतं u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. मग सिंपल असं आहे का जे फंक्शन डिफरन्शिएबल असतं ना ते कंटिन्युअस पण असतं, जे फंक्शन डिफरन्शिएबल असतं ते कंटिन्युअस पण असतं. 11वी मध्ये मॅथमॅटिक्स पार्ट 2 च्या लास्ट चॅप्टर मध्ये डिफरन्शिएशन, तुम्हाला चॅप्टर होता पहा डिफरन्शिएशन, त्याच्यामध्ये झालेलं आहे की एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन्स आर कंटिन्युअस. एखादा फंक्शन जर डिफरन्शिएबल असेल तर ते कंटिन्युअस पण असतं. मग u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x म्हणजेच u इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ x असं आपण म्हणू शकतो. आणि u थोडंसं ध्यान द्या जरा, u x चं कंटिन्युअस फंक्शन आहे. त्याचा अर्थ असा होतो मग का x ची इन्क्रीमेंट ज्या ज्या व्हॅल्यू घेईल कंटिन्युअसली त्या त्या व्हॅल्यू u मधली इन्क्रीमेंट पण घेईल. आता हे थोडंसं तुम्हाला असं लगेच लक्षात येणार नाही, पण तुम्ही तात्पुरते एवढंच ध्यानात घ्या की जे फंक्शन डिफरन्शिएबल असतं ते कंटिन्युअस पण असतं. मग u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, देअरफॉर u इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ x. ठीक आहे. बरं, आता मग काय केलं आपण, आपल्याला इथं प्रॉब्लेम येत होता, इथं प्रॉब्लेम येत होता की इथं होता डिवाइडला डेल्टा u आणि इकडे तर डेल्टा x आला. आपल्याला डिवाइडला जो असतो तोच टेन्स टू 0 पाहिजे असतो, डिवाइडला जो असतो तोच टेन्स टू 0 पाहिजे असतो, डिवाइडला जो असतो तोच टेन्स टू 0 पाहिजे असतो. मग डिवाइडला डेल्टा u होता, डेल्टा u टेन्स टू 0 पाहिजे होता,
पण मग आपण बोललो ना का एक्स मधली इन्क्रीमेंट जर 0 असेल तर यू मधली पण इन्क्रीमेंट 0च व्हायला पाहिजे, कारण की यू एक्स वर डिपेंड आहे. मग डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल तर डेल्टा यू पण टेन्स टू 0च होणार. म्हणून आपल्याला डायरेक्ट डेल्टा एक्स टेन्स टू 0 च्या जागेवर डेल्टा यू टेन्स टू 0 लिहिता येईल पा. हे ध्यानात आलं का तुमच्या? असं आहे. आता नीट ध्यान द्यायचं इथून पुढं. त्यांनी आपल्याला हे दिलेलं होतं पा, वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू दिलेलं आहे आपल्याला. त्यांनी y is a differentiable function of u दिलेलं आहे. त्याच्यानंतर u is a differentiable function of x दिलेलं आहे त्यांनी. u is a differentiable function of x. आता इथून आहे ना नीट तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे गोष्टी. हे बघा, जेव्हा आपण म्हणतो ना y is a differentiable function of u असं जेव्हा म्हणतो ना आपण की y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ यू, त्याचा अर्थ तुम्हाला सांगितलं. त्याचा अर्थ असतो का डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू यू dy by du इज एक्झिस्ट अँड इज फायनाइट. ठीक आहे, हा त्याचा अर्थ होतो. आणि अजून एक गोष्ट आहे, हा जो आहे ना dy by du यालाच असं लिहिता येतं लिमिटच्या फॉर्म मध्ये. तेव्हा असं लिमिट खाली जो असेल ना du यूतली इन्क्रीमेंट घ्यायची, खाली जो असेल त्याच्यातली इन्क्रीमेंट घ्यायची, खाली यू आहे ना त्याच्यातली इन्क्रीमेंट डेल्टा यू टेन्स टू 0 आणि डेल्टा मध्ये लिहून टाकायचं असं डेल्टा वाय बाय डेल्टा यू. तुमच्या ध्यानात उरायला, तुमच्या लक्षात येते का? यालाच असं लिहितात. मग इथं पहा आता कसं करायचं. खाली जो असेल त्याच्यातली इन्क्रीमेंट टेन्स टू 0 आणि डी च्या ऐवजी डेल्टा. मग तेच त्यांनी आता इथं केलेलं आहे. हे बघा, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u म्हणल्यावर dy by du एक्झिस्ट अँड इज फायनाइट. आणि dy by du लाच असं लिमिटच्या फॉर्म मध्ये लिहिता येईल. लिमिट खाली जो असेल तो टेन्स टू 0 त्याच्यातली इन्क्रीमेंट डेल्टा यू टेन्स टू 0 आणि डी च्या ऐवजी डेल्टा. त्याचप्रमाणे पुढे आपल्याला अजून दिलेलं u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x दिलेलं होतं त्यांनी. u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. मग u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x म्हणजे du by dx. ध्यानात ठेवा ना, u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे du by dx एक्झिस्ट अँड इज फायनाइट. आणि du by dx लाच हे असं लिहिता येईल पहा. जो खाली असेल ना त्याच्यातला डेल्टा घ्यायचा, डेल्टा x टेन्स टू 0. ठीक आहे, आणि डी च्या ऐवजी डेल्टा लिहून टाकायचा. बरं ठीक आहे का? सिंपल आहे. मग आता नीट द्या फ्रॉम 1. हे याला इक्वेशन नंबर 1 म्हणलो होतो आपण. फ्रॉम 1 आता पहा, लेफ्ट हँड साइड तशीच ठेवली आपण, फक्त राईट हँड साइडला आपल्याला व्हॅल्यू टाकता येईल. लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा यू म्हणजे dy by du आणि लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्स म्हणजे du by dx. हे ठीक आहे का? या जे आहेत ना दोन व्हॅल्यू त्या इथून पुट करून दिले. याची व्हॅल्यू dy by du, याची du by dx. ठीक आहे, आता नीट ध्यान द्या. समोर ध्यान द्या नीट व्यवस्थित. आता पहा, आपण हे दाखवून दिलं का हे दोन्ही पण जे लिमिट आहे, हे दोन्ही पण लिमिट म्हणजे राईट हँड साइडला असलेली दोन लिमिट, RHS ला असलेले दोन लिमिट. हे बाई, हे दोन्ही लिमिट एक्झिस्ट होतात आणि त्यांचा आन्सर फायनाइट येतं. असं दाखवलं आपण की RHS ला असलेले दोन्ही लिमिट एक्झिस्ट होतात आणि त्यांचा आन्सर फायनाइट येते. बघा, हिअर RHS ऑफ 2 म्हणजे इक्वेशन 2 ची RHS ही कशी आली? ही इथून आली आणि हे लिमिट एक्झिस्ट आणि फायनाइट आहेत असं दाखवलंय आपण इथे. एक्झिस्ट अँड फायनाइट. मग तेच लिहिलंय RHS ऑफ 2 एक्झिस्ट अँड इज फायनाइट. मग आता नीट ध्यान द्या, जर काही RHS जी आहे हिचं लिमिट जर एक्झिस्ट होत असेल आणि फायनाइट येत असेल तर मग RHS चं लिमिट एक्झिस्ट होते, फायनाइट येते म्हणल्यावर मग LHS चं पण लिमिट एक्झिस्ट व्हायला पाहिजे आणि फायनाइट यायला पाहिजे, कारण की LHS आणि RHS इथे या कशा आहे इक्वल आहे ना. मग जर इकडचं लिमिट एक्झिस्ट होते, फायनाइट येते, तर इकडचं पण लिमिट एक्झिस्ट झालं पाहिजे, फायनाइट आलं पाहिजे. तेच लिहिलंय मग यांनी.
हेन्स LHS ऑफ 2 लेफ्ट हँड साइडचं पण लिमिट जे आहे शुड ऑल्सो एक्झिस्ट अँड बी फायनाइट. ठीक आहे. मग आता पहा की हे जे लिमिट आहे हे पण एक्झिस्ट होतंय आणि फायनाइट हे यायलाच पाहिजे, कारण की RHS चं लिमिट एक्झिस्ट होते, फायनाइट येते. आता याला कसं लिहिता येईल? लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x. लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x. याला असं लिहिता येईल ना डायरेक्ट dy बाय dx. हे काही इथं पहा, याच्यावरून हे कसं आलं होतं, हे लिमिट वगैरे सगळं सोडून द्यायचं आणि डेल्टाच्या ऐवजी डी लिहून टाकायचा. तसंच लिमिट सोडून द्यायचं, डेल्टाच्या ऐवजी डी लिहायचं dy बाय dx. पहा आता याच्या जागेवर डायरेक्ट लिहिता येईल dy बाय dx. संपला प्रूफ. याच्या जागेवर डायरेक्ट काय लिहिता येईल dy बाय dx. ठीक आहे. ध्यानात ठेवा ना, आपण दाखवून दिलं का RHS चं लिमिट एक्झिस्ट होतं म्हणल्यावर LHS चं पण लिमिट एक्झिस्ट होणार, फायनाइट येणार. LHS चं पण लिमिट एक्झिस्ट होणार, फायनाइट येणार. आणि यालाच असं लिहिता येतं dy बाय dx. ते तुम्हाला इथं सांगितलं मी आपण. झालं. मग याच्या जागेवर डायरेक्ट dy बाय dx. आणि हेच प्रूव्ह करायला लावलं होतं त्यांनी आपल्याला. ठीक आहे. आता एकदा नीट समजून घ्या काय करायचं. बघा इथं y u वर डिपेंड होता आणि u x वरती, म्हणजे सगळे x वरती डिपेंड होते थोडक्यात. मग काय करायचं, ज्याच्यावरती सगळे डिपेंड आहे ना त्याच्या इन्क्रीमेंट पासून सुरुवात करायची. मग x वर सगळे डिपेंड होते, x मधली इन्क्रीमेंट घेतली डेल्टा x. ठीक आहे. आता u x वर डिपेंड आहे, x मध्ये जर इन्क्रीमेंट झाली तर u मध्ये पण होणार, ती झाली डेल्टा u. मग पुढं मग आता y u वर डिपेंड आहे का नाही, y u वर डिपेंड आहे, मग u मध्ये इन्क्रीमेंट झाली तर y मध्ये पण होणार, ती झाली डेल्टा y. हो ठीक आहे का. नंतर हे लिहून टाकायचं काय, डेल्टा y बाय डेल्टा x कन्सिडर करायचा, त्याला डेल्टा u ने डिवाइड डेल्टा u ने मल्टिप्लाय. हे पण तुम्हाला सोपं सांगितलं, जे प्रूव्ह करायला लावलंय ते d मध्ये राहतं d. तुम्हाला डेल्टा मध्ये लिहून टाकायचं तेच फक्त, सिंपल. नंतर लिमिट घ्यायचं आपल्याला, लिमिट पण कोणता डेल्टा x, ज्याच्यावर सगळे डिपेंड आहे ना त्याच्यातली इन्क्रीमेंट डेल्टा x टेन्स टू 0. ते दोन्ही साइडला लिमिट अप्लाय करायचं. मग आपल्याला काय होतं, इथं ओके येतं, जो डिवाइडला आहे तोच टेन्स टू 0, इथं पण जो डिवाइडला आहे तोच टेन्स टू 0. पण इथं प्रॉब्लेम येतो, इथं असं होतं का डिवाइडला डेल्टा u टेन्स टू 0 झालाय डेल्टा x. पण मग आपण काय बोललो का x मधली इन्क्रीमेंट जर 0 होत असेल आणि u x वर डिपेंड आहे तर मग u मधली पण इन्क्रीमेंट 0च होणार ना, आहे का नाही. मग इथं जो होता डेल्टा x टेन्स टू 0 त्याच्या जागेवर डेल्टा u टेन्स टू 0 लिहून टाकायचं. मग पुढे त्यांनी दिलेलं आहे आपल्याला y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ u. y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ u म्हणजे dy बाय du एक्झिस्ट अँड इज फायनाइट. आणि dy बाय du लाच असं लिहितात. त्यांनी अजून दिलं होतं u इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x. u इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x म्हणजे du बाय dx एक्झिस्ट अँड फायनाइट. du बाय dx ला असं लिहिता येतं. मग याच्या जागेवर डायरेक्ट आता dy बाय du आणि ह्या लिमिटच्या जागेवर डायरेक्ट काय du बाय dx. मग आता RHS चं लिमिट एक्झिस्ट अँड फायनाइट म्हणलं, मग LHS चं पण लिमिट एक्झिस्ट अँड फायनाइट, आहे का नाही. ही झाली LHS चं लिमिट एक्झिस्ट अँड फायनाइट. यालाच असं लिहिता येईल dy बाय dx. का झालं प्रूव्ह. हो ठीक आहे का. आता याच्या पुढं अजून 2 थेरम आहे, पण ते तुम्हाला फार सोपे जातील आता. ठीक आहे. पुढच्या थेरम कडे जाऊ. हा चला मग आता पुढचा थेरम पहा. इफ y इज इक्वल टू f ऑफ x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. की जर y हे x चं डिफरन्शिएबल फंक्शन असेल, आता याचा अर्थ आपल्याला समजतो, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x हा एक्झिस्ट होणार आणि याचा आन्सर फायनाइट येणार. बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. आणि जे फंक्शन डिफरन्शिएबल असतं ते कंटिन्युअस पण असतं, म्हणजे y इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ x असं सुद्धा होणार आणि हे वापरलं जाणार प्रूफ मध्ये. लक्षात येत आहे का तुमच्या. अजून त्यांनी काय सांगितलंय पहा, की y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x सच दॅट y हे x चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे आणि ते असं आहे का y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x नॉट इक्वल टू 0 येतो. त्यांनीच दिलंय आपल्याला, त्यांनीच दिलंय की y चा डेरिव्हेटिव्ह काढला का विथ रिस्पेक्ट टू x
तर त्याचा आन्सर जस काय नॉट इक्वल टू 0 येतं, हे गिव्हन आहे आपल्याला. ठीक आहे. अँड अजून काय गिव्हन आहे, का x इज इक्वल टू f इनव्हर्स y एक्झिस्ट. x इज इक्वल टू f इनव्हर्स y म्हणजे ना या f या फंक्शनचं इनव्हर्स फंक्शन, f या फंक्शनचं इनव्हर्स फंक्शन. ते तुम्ही असं लक्षात घ्या की हा fच आहे ना तिकडे गेला, इकडचा f तिकडे गेला का, तर तो इनव्हर्स बनतो f इनव्हर्स. मग हा f तिकडे गेला म्हणजे होऊन जाईल f इनव्हर्स ऑफ y, हे बघा f इनव्हर्स ऑफ y, आणि एका साइडला फक्त x शिल्लक राहील. ठीक आहे. आणि त्यांनी सांगितलं की f चं जे इनव्हर्स फंक्शन आहे ते एक्झिस्ट होते. आता पहा, तुम्ही 11वीत असताना फंक्शन चॅप्टर शिकले, त्या फंक्शन चॅप्टर मध्ये होतं तुम्हाला इनव्हर्स फंक्शन, तिथं झालेलं आहे तुमचं एक. ठीक आहे. तर थोडक्यात एवढंच ध्यानात घ्या की f ह्या फंक्शनचं इनव्हर्स फंक्शन एक्झिस्ट होतंय. आणि थोडक्यात असं झालंय f तिकडे गेलाय थोडा वेळ आणि f इकडे गेल्यानंतर काय बनला f इनव्हर्स ऑफ y, आणि एका साइडला काय शिल्लक राहिला x. बरोबर. दोन गोष्टी त्यांनी दिल्या की y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x सच दॅट dy by dx इज नॉट इक्वल टू 0, आणि अजून एक त्यांनी गोष्ट दिली का या f या फंक्शनचं इनव्हर्स फंक्शन एक्झिस्ट होतंय. ठीक आहे. याच्या पुढचं आपल्याला आता प्रूव्ह करायचं. जर ह्या दोन गोष्टी घडल्या का y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x सच दॅट dy by dx नॉट इक्वल टू 0 and x is equal to f inverse y exist, या दोन गोष्टी जर घडल्या तर मग हे जे होतं का आपलं इनव्हर्स फंक्शन x is equal to f inverse y, हे असतं डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y. म्हणजे असं x is a differentiable function of y, हे प्रूव्ह करायचं आपल्याला. मग काय x येऊन जातं y चं डिफरन्शिएबल फंक्शन. आता x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y असं प्रूव्ह करायचं म्हणजे काय प्रूव्ह करायचं आपल्याला, x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y इज एक्झिस्ट अँड इट इज फायनाइट, असं आपल्याला प्रूव्ह करायचंय. पहा, x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y म्हणजेच x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y एक्झिस्ट होतो आणि फायनाइट येतो, असं आपल्याला प्रूव्ह करायचं. आणि पुढे आपल्याला दाखवून द्यायचं का हा dx बाय dy जो आहे, dx बाय dy याचा आन्सर येतं 1/dy बाय dx, हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ठीक आहे. हेच जे आहे ना यालाच असं लिहिलं तरी चालतं, d by dy of f inverse of y is equal to 1/f dash of x. f dash of x म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x, आणि d by dy of f inverse of y म्हणजेच dx by dy. असं आता तात्पुरतं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, पेपर पुरतं देणार. ठीक आहे. हा बर, आता आपण मग प्रूव्ह करूयात आपण मग. हे बा, लय लोड ना घेऊ, फार लोड घेऊ नका. हे आणि हे सारखंच आहे, हे प्रूव्ह करणार आहे आपण. हे आपलं नेहमी सारखं आहे ना, आत्ताच मागच्या थेरम मध्ये जसं झालं तसं आहे, पाय आहे ना, सोपं आहे. मग हे प्रूव्ह करणार आहे आपण. बर, आता ध्यान द्या नीट व्यवस्थित पहा. प्रूफची सुरुवात अशी होते, आपली नेहमीची सुरुवात आहे, लेट डेल्टा एक्स बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ एक्स. तेच सेम एकदम एक्सच्या व्हॅल्यू मध्ये जसं काय डेल्टा एक्स इतकी छोटीशी इन्क्रीमेंट झाली. अजून एक, तुम्ही इन्क्रीमेंटच्या जागेवर आहे ना चेंज शब्द सुद्धा वापरू शकता. इन्क्रीमेंट म्हणजे काय, व्हॅल्यू थोडीशी वाढली म्हणजे बदललीच का नाही, मग व्हॅल्यू वाढली म्हणजे बदलली, मग चेंज शब्द वापरता येतो. लेट डेल्टा एक्स बी अ स्मॉल चेंज इन द व्हॅल्यू ऑफ एक्स. मग इन्क्रीमेंटच्या ऐवजी सगळीकडेच चेंज शब्द वापरला तरी चालतो, काही फरक नाही पडत. तुम्हाला जो आवडेल, जो ठीक वाटेल, व्यवस्थित सोपं वाटेल तो शब्द वापरा. बरं, आता पहा इथं काय सांगितलेलं होतं, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, म्हणजे इथं y आहे ना x वर डिपेंड आहे.
y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, y इज अ फंक्शन ऑफ x म्हणजे y x वर डिपेंड आहे. ज्याच्यावरती डिपेंड आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा इन्क्रीमेंट घ्यायची असते. मग लेट डेल्टा x बरोबर x वर डिपेंड आहे, x मध्ये इन्क्रीमेंट घेऊन टाकली. लेट डेल्टा x बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ x. आता पुढे काय का पुढे y इज अ फंक्शन ऑफ x म्हणजे y x वर डिपेंड आहे, y x वर डिपेंड आहे. मग x मध्ये थोडी इन्क्रीमेंट झाली तर y मध्ये पण इन्क्रीमेंट होणार. मग सिन्स y इज अ फंक्शन ऑफ x देयर शुड बी अ करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट डेल्टा y. y मधली इन्क्रीमेंट काय घ्यायची डेल्टा y. ठीक आहे. मग y x चं फंक्शन म्हणजे y x वर डिपेंड आहे. मग x मध्ये इन्क्रीमेंट आली तर y मध्ये पण येईल. मग y मधली इन्क्रीमेंट घेऊन टाकली डेल्टा y. बरं ठीक आहे का? सिंपल आहे एकदम. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं मी का जे प्रूव्ह करायचंय ना, जे प्रूव्ह करायचंय तेच डेल्टा मध्ये लिहून टाकायचं. हे बघा काय प्रूव्ह करायचं आपल्याला, dx बाय dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. तेच डेल्टा मध्ये लिहिलंय. डेल्टा x बाय डेल्टा y इज इक्वल टू 1 अपॉन डेल्टा y बाय डेल्टा x. हे चालतं असं डायरेक्टली लिहिलं का बरं, ते असं आहे बघा 2 अपॉन 3 इज इक्वल टू, याला असं लिहिता का 1 अपॉन 3 अपॉन 2. चालेल ना? यालाच असं लिहिलं तर चालेल ना? चालत नाही का बरं, कारण की डिवाइडला डिवाइड असलं का खालचा नंबर वरच येतो आणि वर येऊन हा 1 ला मल्टिप्लाय होईल. 2 into 1 2/3 ची येणार. सेम तसं लिहिलंय आपण. जसे 2 3 हे नंबर्स आहे तसं डेल्टा x डेल्टा y हे पण नंबर्स आहे. आपण मागच्या थेरम मध्ये पाहिलं होतं का नाही तसं. मग डेल्टा x बाय डेल्टा y ला असं लिहिता येतं 1 अपॉन डेल्टा y बाय डेल्टा x. काही फरक नाही पडत. डेल्टा x असा वर येऊन 1 ला मल्टिप्लाय होतो आणि याचे तर परत. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर डेल्टा y बाय डेल्टा x आपण इंडिकेट केलाय की डेल्टा y बाय डेल्टा x नॉट इक्वल टू 0 आहे. हे इंडिकेट करणं महत्त्वाचं आहे, कारण की डेल्टा y बाय डेल्टा x जर का 0 झाला तर 0 ने आपल्याला डिवाइड नाही करता येत आहे ना. 0 ने डिवाइड करायला प्रॉब्लेम येतो. म्हणून सांगून द्यायचं की डेल्टा y बाय डेल्टा x इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे डेल्टा y ही ची जी व्हॅल्यू असेल, डेल्टा y म्हणजे y मधली इन्क्रीमेंट, डेल्टा y म्हणजे y मधली इन्क्रीमेंट डिवाइडेड बाय डेल्टा x म्हणजे x मधली इन्क्रीमेंट. यांच्या इथे व्हॅल्यू टाकली आणि डिव्हिजन घेतली तर नॉट इक्वल टू 0 येतो. काहीच लोड न घेऊ. जो नंबर डिवाइडला असतो तो 0 असून चालत नाही. म्हणून इंडिकेट करून द्यायचं की डेल्टा y बाय डेल्टा x इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे का? सिंपल आहे, काही अवघड नाही. आता पुढची स्टेप असती लिमिट घ्यायचं. बरोबर. लिमिट कोणाच्या इन्क्रीमेंट साठी घ्यायचं असतं ज्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. मग x वरती डिपेंड आहे. आता इथं पहा फक्त y आणि x च. इथं y आणि x च. अगोदर y आणि u होते आणि परत u आणि x होते. पहिले अगोदरच्या थेरम मध्ये y u वर डिपेंड होता आणि u x वर. दोन फंक्शन होते तिथं. y इज इक्वल टू f ऑफ u आणि u इज इक्वल टू g ऑफ x. इथं एकच आहे y इज इक्वल टू f ऑफ x. y x वर डिपेंड आहे. x वर डिपेंड आहे ना. हा मग x वरती डिपेंडन्सी. मग लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 घेऊन टाकायचं दोन्ही साइडला. तेव्हा लिमिट घेतलं. आता काय केलंय, लिमिट देताना 1 ला लिमिट दिलंच नाही. 1 ला लिमिट दिलंच नाही. सांगा बरं का बरं, तुम्ही शिकलेले ना लिमिट्स. मग कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंटच राहतं का नाही. मग 1 ला जरी आपण लिमिट दिलं तरी 1 चं लिमिट 1च येणार. 1 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंट राहतं. मग 1 चं लिमिट 1च होऊन गेलं. मग लिमिट याला दिलंय 1 ला लिमिट दिलंय पण 1 चं लिमिट 1च आले. बाकी मग याला लिमिट गेलं, याला इकडे लिमिट आलं. आता अजून एक तुम्हाला सांगितलं होतं मागच्या थेरम मध्ये आपण पाहिलं का डिवाइडला जो असतो तोच टेन्स टू 0 पाहिजे असतो. डिवाइडला जो असतो तोच टेन्स टू 0 पाहिजे असतो. इथं काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. परंतु इथं पहा काय झाले, इथं डिवाइडला काय डेल्टा y आणि टेन्स टू 0 कोण झालं डेल्टा x. मग गडबड झाली. आता डेल्टा y डिवाइडला आहे मग डेल्टा y टेन्स टू 0 असं पाहिजे आपल्याला. मग आपण काय म्हणतो, मग आपण असं म्हणतो का डेल्टा x जर का टेन्स टू 0 झाला तर डेल्टा y टेन्स टू 0 होणारच. अरे भाऊ y x चं फंक्शन आहे, y x वर डिपेंड आहे. जर का x मधली इन्क्रीमेंटच 0 होऊन गेली तर y मधली पण इन्क्रीमेंट मग 0च होणार, कारण की y x वर डिपेंड आहे. आणि ते आपण डिटेल मध्ये असं लिहितो बा की y x वर डिपेंड आहे ना. ते असं लिहायचं y इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ x. तुम्हाला आठवतं ना त्यांनी देताना दिलेलं काय
y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. जे फंक्शन डिफरन्शिएबल असतं ते कंटिन्युअस पण असतं, एवढं ध्यानात ठेवायचं. लिहून टाकायचं y इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ x. मग ठीक आहे का? आता हे समजून सांगताना ना याच्या खूप डिटेल मध्ये जाता येऊ शकते, परंतु कसं आहे तुमच्या आता पेपरचा वेळ आहे, मग फार जास्त डिटेल मध्ये गेलो तर लेक्चर मोठं होऊन जाईल. याला हे जे आहे ना हे y इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ x हे समजायला कंटिन्युटी चॅप्टर, तुमचा 11वीतला डिफरन्शिएशन चॅप्टर हे परफेक्ट लागतात, फंक्शन हे चॅप्टर परफेक्ट लागतात. मग हे अजून डिटेल मध्ये समजून घेता येतं. सध्या लोड काहीच घेऊ नका. y हे x चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे. जे फंक्शन डिफरन्शिएबल असतं ते कंटिन्युअस पण असतं, है का? लिहून टाकायचं y इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ x. ओके. हा, मग आता डेल्टा x टेन्स टू 0 झाला तर डेल्टा y टेन्स टू 0 होणारच आहे. मग डेल्टा x टेन्स टू 0 च्या जागेवर डायरेक्ट आपण लिहिणार डेल्टा y टेन्स टू 0. मग ठीक आहे का? काहीच अडचण नाही. पुढे आता y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x त्यांनी दिलेलं होतं आपल्याला. y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. मग आपल्याला माहिती आहे आता का y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज एक्झिस्ट अँड इज फायनाइट. ठीक आहे का? हा, ठीक आहे. आणि dy बाय dx ला असं लिहिणार, आठवतं तुम्हाला व्यवस्थित. d च्या ऐवजी डेल्टा लिहायचा आणि खाली जो असेल, खाली जी इन्क्रिमेंट असेल ती टेन्स टू 0 लिहून टाकायची. ठीक आहे का? असं. मग आता पुढे पहा, फ्रॉम 1 वी गेट फ्रॉम 1. आता पहा 1 मध्ये काय करणार आपण, आपली व्हॅल्यू टाकून देणार. लिमिट डेल्टा x टेन्स टू 0, डेल्टा y बाय डेल्टा x ची व्हॅल्यू आपल्याजवळ dy बाय dx ती पुट करून टाकली आपण. ठीक आहे. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. नेहमीप्रमाणेच आपण इक्वेशन 1 इक्वेशन 2 एक सारखी पद्धत ठेवलेली आहे रायटिंगची. ठीक आहे. बरं, आता आपण दाखवून दिलं मग की RHS चं जे लिमिट आहे ते एक्झिस्ट होते, है ना? RHS चं हे जे लिमिट आहे हे एक्झिस्ट होतं आणि त्याची व्हॅल्यू dy बाय dx येते, हे दाखवून दिलं आपण. मग आता जर का RHS एक्झिस्ट होत असेल आणि फायनाइट त्याचा आन्सर येत असेल तर मग LHS चं जे लिमिट आहे ते सुद्धा एक्झिस्ट होणार आणि त्याचं सुद्धा आन्सर कसं येणार, फायनाइट. ठीक आहे का? मग लिहून टाकायचं हियर RHS ऑफ इक्वेशन 2 एक्झिस्ट अँड इज फायनाइट, हेन्स LHS ऑफ इक्वेशन 2 शुड आल्सो एक्झिस्ट अँड बी फायनाइट. ठीक आहे. मग आता आपल्याला माहिती आहे का लिमिट डेल्टा y टेन्स टू 0 डेल्टा x बाय डेल्टा y याला असं लिहिता येतं dx बाय dy. ठीक आहे ना? लिमिट डेल्टा y टेन्स टू 0 डेल्टा x बाय डेल्टा y ला काय करायचं, हे लिमिट सोडून द्यायचं आणि डेल्टाच्या ऐवजी d लिहायचं. ठीक आहे. आणि आपण आता एवढं तेच प्रूव्ह केलं का RHS एक्झिस्ट होते म्हणल्यावर LHS चं जे लिमिट आहे ते सुद्धा एक्झिस्ट होणार आणि त्याचं सुद्धा आन्सर कसं येणार, फायनाइट. ठीक आहे. संपला विषय. मग लिमिट डेल्टा y टेन्स टू 0 डेल्टा x बाय डेल्टा y ची व्हॅल्यू dx बाय dy का नाही, ती व्हॅल्यू याच्या जागेवर टाकून दिली. dx बाय dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, है का नाही? डिवाइडला जो असतो तो नॉट इक्वल टू 0 पाहिजे असतो, ते लिहून टाकायचं तिथं. ते त्यांनी दिलेलं आहे आपल्याला, थेरम मध्येच त्यांनी दिलेलं होतं का dy बाय dx इज नॉट इक्वल टू 0, है का नाही? तो नॉट इक्वल टू 0च पाहिजे कारण की 0 ने डिवाइड करता येत नाही. ठीक आहे. ओके, सिंपल आहे, काही अवघड नाही. आता पुढच्या थेरम कडे जाऊ. चला, पुढचा थेरम आता तुम्ही प्रूव्ह करून पहा. जमणार तुम्हाला 100%. हे बघा, इफ x is equal to f of t and y is equal to g of t are differentiable functions of t. म्हणजे इथं आता x आणि y हे t चे डिफरन्शिएबल फंक्शन्स आहेत. मग पहा, x is a differentiable function of t म्हणजे काय, x is a differentiable function of t म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t एक्झिस्ट होतो आणि फायनाइट येतं त्याचा आन्सर. ठीक आहे का? त्याच्यानंतर dx बाय dt ला तुम्ही कसं लिहिणार, असं लिहिणार लिमिट dt च्या ऐवजी डेल्टा t टेन्स टू 0 d च्या ऐवजी डेल्टा. पहा, असं जमायला पाहिजे. आणि त्याचबरोबर y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t. आता y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t एक्झिस्ट अँड इज फायनाइट. आणि याला कसं लिहिणार, यालाच
असं लिहिणार लिमिटच्या फॉर्म मध्ये. लिमिट dt च्या ऐवजी डेल्टा टी टेन्स टू 0, d च्या ऐवजी डेल्टा y बाय डेल्टा टी. ठीक आहे, असं लिहिता यायला पाहिजे. बर, मग x आणि y आपल्याला t चे डिफरन्शिएबल फंक्शन्स दिलेत. त्याच्यानंतर जे फंक्शन डिफरन्शिएबल असतं ते कंटिन्युअस पण असतं, ते आपल्याला वापरावं लागेल. ठीक आहे, देनच्या पुढचं आपल्याला प्रूव्ह करायचं असतं. मग आपल्याला दाखवून द्यायचं का y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, हे प्रूव्ह करायचं आपल्याला. मग पहा, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x म्हणजे काय प्रूव्ह करायचं नेमकं, म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x एक्झिस्ट होतो आणि फायनाइट येतं त्याचा आन्सर, असं आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजेच काय प्रूव्ह करायचं, या dy बाय dx ला कसं लिहिता येईल, लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x, हे लिमिट एक्झिस्ट होतं आणि फायनाइट येतं असं आपल्याला प्रूव्ह करायचं. आणि अजून काय प्रूव्ह करायचं, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. करून टाकू आपण, सोपं एकदम. वेअर dx बाय dt इज नॉट इक्वल टू 0, ते पण तुम्हाला सांगितलं, जो डिवाइडला असतो तो नॉट इक्वल टू 0 लागतो, कारण की 0 ने डिवाइड करता येत नाही. ठीक आहे, ओके. मग सुरू करू आपण. आता इथं पहा, x आणि y हे दोघं पण t वर डिपेंड आहे का नाही. x आणि y हे दोघं पण t चे फंक्शन्स आहेत, म्हणजे दोघं पण t वर डिपेंड आहे. ज्याच्यावरती सगळं डिपेंड असतं त्याच्या इन्क्रिमेंट पासून सुरुवात करायची असते. मग पहा, लेट डेल्टा टी वर सगळेजण डिपेंड आहे, मग टी मधली इन्क्रिमेंट घेतली. लेट डेल्टा टी बी अ स्मॉल इन्क्रिमेंट इन द व्हॅल्यू ऑफ टी. ठीक आहे, काय अडचण नाही. आता तुम्ही टी मध्ये इन्क्रिमेंट घेतली डेल्टा टी, एक्स आणि वाय टी चे फंक्शन्स आहे. एक्स अँड वाय आर फंक्शन्स ऑफ टी, म्हणजे एक्स आणि वाय टी वरच डिपेंड आहे. मग टी जर का टी मध्ये थोडी इन्क्रिमेंट झाली तर मग एक्स आणि वाय मध्ये पण थोडी इन्क्रिमेंट होईल. देयर शुड बी अ स्मॉल इन्क्रिमेंट्स डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय इन द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली. सिंपल, एकदम सोपं जातंय का नाही. आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे काय कन्सिडर करायचं असतं. जे प्रूव्ह करायला लावलेलं आहे तेच डेल्टा मध्ये कन्सिडर करायचं, हेच लिहायचं डेल्टा मध्ये, आणि डिवाइडला जे असेल ते नॉट इक्वल टू 0. काय फरक नाही पडत. जेव्हा असं नाही लिहितो का आपण 2/3 ला असं लिहिता येईल का, 2/5 अपॉन 3/5 चालू नाही का नाही, कारण की 5 ला 5 कॅन्सल होऊन 2/3 येणार आहे. तसंच केलंय. डेल्टा y बाय डेल्टा x जो आहे त्याच्यातल्या डेल्टा y ला पण डेल्टा t ने डिवाइड केलं आणि डेल्टा x ला पण डेल्टा t ने डिवाइड केलं. त्याच्यामुळे डेल्टा t ला डेल्टा t कॅन्सल होऊन डेल्टा y बाय डेल्टा x येणार आहे. तुम्ही काहीच लोड नाही घ्यायचा. तुम्हाला जे प्रूव्ह करायचंय ना ते d मध्ये राहतं, तुम्ही डेल्टा मध्ये लिहून टाकायचं. सिंपल, ओके. जे प्रूव्ह करायचंय ते डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये असतं, तुम्ही इन्क्रिमेंटच्या फॉर्म मध्ये लिहून टाकायचं ते. त्याच्यानंतर लिमिट घ्यायचं असतं. लिमिट पण ज्याच्यावरती सगळे डिपेंड आहे त्याच्यासाठीच घ्यायचं. आता सगळेजण टी वर डिपेंड आहे, मग लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 घेऊन टाकणार दोन्ही साइडला. जमतंय ना. हे बघा, लिमिट घेऊन टाकलं. लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0, लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0, लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0, सगळ्यांना सेपरेट लिमिट दिली. ठीक आहे, ओके का. आता इथं पहा, जो डिवाइडला आहे तोच टेन्स टू 0 आहे, जो डिवाइडला आहे तोच टेन्स टू 0 आहे. पण इकडे तसे होत नाही. इकडे डिवाइडला डेल्टा एक्स आहे आणि लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 आहे. पण मग आपल्याला माहिती एक्स हा टी वर डिपेंड आहे. मग जर का आता डेल्टा टी म्हणजे टी मधली इन्क्रिमेंट जर 0 होऊन गेली तर मग एक्स मधली इन्क्रिमेंट पण 0च व्हायला पाहिजे का नाही. तुमच्या ध्यानात राहिलं ना, x इज इक्वल टू f ऑफ t असं दिलेलं होतं आपल्याला. म्हणजे x इज अ फंक्शन ऑफ t, म्हणजे x t वर डिपेंड आहे. मग जर का t मधली इन्क्रिमेंट 0 झाली तर x मधल्या इन्क्रिमेंटला 0च व्हावं लागणार, कारण की x t वर डिपेंड आहे. ते असं लिहून टाकायचं, x इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ t. हे बघा, x आपल्याला दिलेलं होतं डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t. जे फंक्शन डिफरन्शिएबल असतं ते कंटिन्युअस पण असतं. x इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ t. ठीक आहे. आता डेल्टा t टेन्स टू 0 च्या ऐवजी आपण लिहू शकतो डेल्टा x टेन्स टू 0. सिंपल का. इथं थोडंसं बाजूला घेतोय.
ठीक आहे. डेल्टा टी टेन्स टू 0 च्या ऐवजी लिहिता येईल डेल्टा एक्स टेन्स टू 0. ओके झालं सगळं. आता जो डिवाइडला आहे तोच टेन्स टू ला आहे, जो डिवाइडला आहे तोच टेन्स टू ला आहे, जो डिवाइडला आहे तोच टेन्स टू ला आहे. आता पुढे जे दिलेलं आहे ते वापरायचं की x and y आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ t दिलेलं होतं का नाही. मग आता x आणि y t चे डिफरन्शिएबल फंक्शन आहे. मग मगाशीच केलं आपण का जर का x हे t चं डिफरन्शिएबल फंक्शन असेल तर dx by dt एक्झिस्ट अँड इज फायनाइट. y t चं डिफरन्शिएबल फंक्शन असेल तर dy by dt एक्झिस्ट अँड इज फायनाइट. dx by dt ला असं लिहिता येतं, मगाशी केलं आपण. dy by dt ला असं लिहिता येतं डेल्टा मध्ये लिमिट मध्ये, आहे का नाही. ठीक आहे. मग आता फ्रॉम 1 म्हणजे 1 मध्ये व्हॅल्यू टाकायची आपल्याला. या 1 मध्ये इथं व्हॅल्यू टाकून द्यायची. लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा टी. डेल्टा y बाय काय व्हॅल्यू dy बाय dt. तसंच लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा x बाय डेल्टा t ची व्हॅल्यू dx बाय dt. मग आपण दाखवून दिलं का हे दोन्ही पण जे लिमिट आहे हे दोन्ही पण लिमिट म्हणजे RHS ला असलेले लिमिट राईट हँड साइडचे लिमिट जे आहेत ही एक्झिस्ट होतात आणि यांचा आन्सर फायनाइट येतं. म्हणजे RHSच एक्झिस्ट होती आणि फायनाइट येते. हियर RHS ऑफ 2 एक्झिस्ट अँड इज फायनाइट. हे 2 हे दरवेळेस आपण एक सारखा फॉर्मॅट ठेवलेला आहे रायटिंगचा, आहे का नाही. मग RHS ऑफ 2 इज एक्झिस्ट अँड फायनाइट. देअरफॉर LHS should also exist and be finite. मग LHS जी आहे आता हे इक्वल आहे ना दोन्ही पण. मग RHS जर एक्झिस्ट आणि फायनाइट त्याचा आन्सर येत असेल तर LHS सुद्धा एक्झिस्ट होणार आणि त्याचा आन्सर फायनाइट आलाच पाहिजे. ओके का. मग आता हे जे लिमिट आहे हे बघा LHS ला असलेलं लिमिट हे घेतलं. यालाच आपल्याला माहिती आहे dy by dx असं लिहिता येतं. हे होणार एक्झिस्ट आणि फायनाइट. ध्यानात घ्या RHS एक्झिस्ट होत आहे आणि फायनाइट येत आहे म्हणजे LHS सुद्धा एक्झिस्ट झालीच पाहिजे आणि फायनाइट त्याचा आन्सर आलाच पाहिजे. झालं. मग लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x ला लिहायचं dy बाय dx. हे जे आहे ना LHS लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x याला लिहायचं dy बाय dx. झालं का प्रूफ. ओके का. झालं प्रूफ सगळं ओके म्हणजे व्यवस्थित. डिवाइडला जो असेल तो नॉट इक्वल टू 0. असे हे डिफरन्शिएशन या चॅप्टर मधले 3 थेरम आहे ज्याच्यातला एक थेरम स्टेट बोर्डच्या एक्झामला शक्यतो विचारलाच जातो. त्याच्यामुळं तुम्ही हे तिन्ही थेरम व्यवस्थित करून पेपरला गेले पाहिजे. ठीक आहे. समजलं का मग. ओके का. थांबूयात मग. पुढच्या लेक्चरला भेटूया एखाद्या.